नमस्कार, मी साक्षी अणसने स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आठवल्यांच्या निकटवर्तीयांवर MPDA अंतर्गत कारवाई. अकोला पोलिसांची मोठी कारवाई. मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टी समुद्रावर 121 ठिकाणी कृत्रिम भित्तिकांची उभारणी केली जाणार. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या 48 तासात पावसाची हजेरी दिसून येणार. भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेनच्या तिकीट दरात केली मोठी कपात. राज्यातील 4 लाख बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरी दिली जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीमध्ये. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे KC वेणुगोपाल यांची भेट घेणार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. प्राचार्य श्रीमती MP यांचे वक्तव्य. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हा विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा. शालेय वातावरणात विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघावं. विज्ञान तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, तरच विज्ञान दिन साजरा केल्याचे सार्थकी ठरेल, असे आवाहन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय वडनेर भैरव येथे भारताचे महान शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते CV रमन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती MP सर, उपप्राचार्य श्रीमती चौधरी मॅडम, विद्यालयाचे वैज्ञानिक शिक्षक श्री पगारे, श्री पाताळे, श्री पवार, श्री शिंदे, श्रीमती शिरोळे मॅडम, कदम मॅडम, बाविस्कर SS मॅडम, बाविस्कर SP मॅडम उपस्थित होत्या. विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर व उपप्राचार्य श्रीमती चौधरी मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर व उपप्राचार्य श्रीमती चौधरी मॅडम यांच्या हस्ते CV रमन यांच्या प्रतिमेस पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिन हा कार्यक्रम इयत्ता 9वीच्या क विद्यार्थ्यांनी साजरा केला. गांगुर्डे लावण्या, जाधव साक्षी, पवार कोमल, तिडके ईश्वर या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांची माहिती दिली. श्री पाताळे सर, श्री पगार सर, श्रीमती बाविस्कर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती दिली, तर रमन इफेक्ट्स याविषयी पाताळे सरांनी माहिती दिली. पगारे सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो यामधील कारणे सांगितली. बाविस्कर मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी महान वैज्ञानिक यांची चारित्र्य वाचावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल असे सांगितले. विद्यालयाचा गीतमंच व श्री लोखंडे सर विज्ञानावर आधारित गीतांचे गायन केले. विद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य व विज्ञान शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे कला शिक्षक श्री तवर सर, श्री राऊत सर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येस मराठीसाठी भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गृहीत धरू नये असे आवाहन वंचितचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी केले. दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याप्रसंगी गांगुर्डेने पत्रकारांना माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर बिरसा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव भामरल, तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे, चांदवडचे तालुकाध्यक्ष मंगेश केदार, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगण फिरत आहेत. हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही विनंती करतोय की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा, अतताईपणा आपण करू नये.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं 4 पंचवार्षिक आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत आणि या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे। त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी असं साकडं सुद्धा घातलेलं आहे। त्यामुळे वरिष्ठांकडून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी घटक पक्षांनी कुठलाही असा आताताईपणा करू नये यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेत आहोत। येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी। वारंवार सिटीलिंकची सेवा विस्कळीत होत आहे, याला जबाबदार कोण? सिटीलिंकच्या भरोशावर ओझर, कसबे, सुकणे, मोहाडी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर सिटीलिंकची सेवा सुरू असून त्यांचे चालक व वाहक या त्या कारणावरून सिटीलिंकची सेवा विस्कळीत करीत आहे। प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारण्यात येतो आहे। सिटीलिंकचे चालक पगारासाठी संप करतात, परंतु प्रवाशांच्या उत्तम सोयी द्यावी यांचा विचार कोण करणार? अनेक ठिकाणी सिटीलिंकच्या चालकांच्या तक्रारी येत आहे। प्रायव्हेट गाड्या व बसेसना धक्के लावण्याच्या तक्रारी आहेत। अंगावरून चालून जाणे असेही प्रकार चालक करतात। यावर जाब विचारणार कोणी नाही का? आणि तसेच प्रवाशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। 10वी-12वीचे पेपर आहे याकरता सिटीलिंकच्या भरोश्यावर नियोजन केले गेले। वर्षाने झालेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। कृपया महानगरपालिकेने तात्काळ लक्ष घालून सिटीलिंक चालक व कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढावा व सामान्य जनतेस वेठीस धरू नये। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी, नाशिक। दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सरस्वती विद्या मंदिरचा स्नेह सोहळा संपन्न झाला। यावेळी सरस्वती विद्या मंदिरचे संचालक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी चिमुकल्यांनी आपल्या सुंदर असे नृत्य सादर करून पालक वर्गाचे मन जिंकले। लहान गटापासून ते 7वीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्यात सहभाग घेऊन यावेळेस डॉक्टर चांडोले, संतोष दुसाने, प्रकाश पगार, विलास भवर, आप्पा घुले, मावळेचे उपसरपंच विजू नाना घुले तसेच पत्रकार, शाळेचे प्रधान टीचर व सर्वच आचार्य या कार्यक्रमास उपस्थित होते।
आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मविप्र आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी येथे श्रीमती निर्मला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शाळेतही याप्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य नाटिका यांच्या माध्यमातून मराठी भाषा किती थोर व गौरवास्पद आहे याची अनुभूती दिली. यावेळी प्री प्रायमरी यांच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी माननीय प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव मॅडम यांनी मराठी भाषा कशी महत्त्वाची आहे हे आपल्या शब्दातून समजावून सांगितले. या प्रसंगी साईशा गणेश खंदारे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. तसेच श्री अभिजित शिवले यांनी मराठी भाषेचा उगम व महत्त्व समजावले. यावेळी मराठी शिक्षक नाठे लालनी, रुपाली देशमुख, गायत्री पवार, गायत्री हिरे, पायल शिंगवी यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी साईशा खंदारे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी मराठी अस्मितेच्या मानबिंदू असणाऱ्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत करते व मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम मी सुरुवात करते. सर्वप्रथम आपल्या शाळेची इयत्ता नर्सरी ते 2रीचे विद्यार्थी ग्रंथदिंडीसाठी तयार होऊन आलेले आहेत, तर त्यांनी ग्रंथदिंडी साठी येऊन उभे राहावे. कारण असं की आपण सर्व मराठी भाषिक आहोत आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना आपण सर्व जाणतोच आणि आपल्याच भूमीत ज्यांनी जन्म घेतला जे की शिरोळे वणी या गावचे ते भूमिपुत्र आणि नाशिक जिल्ह्याचं भूषण असं त्यांना म्हणता येईल. कविवर्य कुसुमाग्रज जे आहे त्यांनी कवी, लेखक, समीक्षक, नाटककार, कथाकार अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नटसम्राट ही गाजलेली त्यांची कादंबरी असेल किंवा कणा ही गाजलेली कविता असेल, या अशा अनेक साहित्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आपल्या सर्वांना बघायला मिळतं. साहित्य क्षेत्रामध्ये, मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे अफाट आहे आणि त्यामुळेच आजचा हा दिवस आपण त्यांच्या नावे साजरा करत असतो. त्यांची आज जयंती आहे. 21 जानेवारी 2013 रोजी शासनाने हा दिवस साजरा करावा अशी या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वेद पूर्वकालीन जी भाषा आहे मराठी भाषा ही कशी निर्माण माहिती कोणाला नाही माहिती. तर मराठी भाषा ही संस्कृत मध्ये प्राकृत आणि प्राकृत मधला अपभ्रंश होऊन मराठी भाषेची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. साधारणपणे 2500 वर्षापूर्वी ही भाषा निर्माण झाली, म्हणजे 2500 वर्षापूर्वी या भाषेची निर्मिती झाली. अशी ही भाषा आपण बोलतो आणि खरोखर आपण आज बघितलं तर पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण नेहमीच करत आलोय. सोबतच भाषेचं देखील अनुकरण व्हायला लागलेलं आहे. परंतु आपली जी मराठी भाषा आहे ती आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये आपल्या भविष्यातल्या पिढ्या असतील तर त्या पिढ्यांना ही भाषा अवगत व्हावी किंवा त्यांच्यापर्यंत ती सुखरूप पोहोचावी यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असूया आणि मराठी भाषा ही नेहमीच आपल्या हृदयामध्ये स्थिर करून ठेवूया. एवढंच बोलतो. धन्यवाद. मी कादंबरी अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. कादंबरी वाचण्याचे खूप फायदे आहेत. तुम्ही तुमचे जग विस्तृत करू शकता आणि संभाव्य जीवन परिवर्तन करणाऱ्या कल्पनांशी, वर्णांशी संपर्क साधू शकता. द टेल्स ऑफ जेंजी ही पहिली इंग्लिश कादंबरी आहे जी 11व्या शतकात लिहिली होती आणि विवेका सिंधू ही पहिली मराठी कादंबरी आहे जी 12व्या शतकात लिहिली गेली होती. धन्यवाद.
मित्रांनो, मी सणाबद्दल ऐकले आहे. मी मराठी महिन्यांमधील सणांची नावे सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या मराठी महिन्यांची सुरुवात गुढीपाडवा या सणापासून होते. हा सण चैत्र महिन्यात येतो. चैत्र महिन्यात गुढीपाडवा, श्रीराम नवमी व हनुमान जयंती हे सण येतात. ज्येष्ठ या महिन्यामध्ये अक्षय तृतीय व बुद्ध पौर्णिमा हे सण येतात. ज्येष्ठ या महिन्यामध्ये वटपौर्णिमा व शिवराज्याभिषेक हे सण येतात. आषाढ या महिन्यामध्ये देवशनी एकादशी व गुरुपौर्णिमा हे सण येतात. श्रावण या महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व किशोरी अमावस्या हे सण येतात. भाद्रपद या महिन्यामध्ये हरतालिका, गणेश चतुर्दशी व ऋषी पंचमी हे सण येतात. अश्विन या महिन्यामध्ये दसरा, पूजा, गुढीपौर्णिमा व दिवाळी हे सण येतात. कार्तिक या महिन्यामध्ये भाऊबीज व तुळशी विवाह हे सण येतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती व पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती हे सण येतात. माघ या महिन्यामध्ये वसंत पंचमी, रथसप्तमी व हनुमान जयंती हे सण येतात. फाल्गुन या महिन्यामध्ये होळी, रंगपंचमी व शिवजयंती हे सण येतात. धन्यवाद. काळी संस्कृत श्लोक. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाक्षाय गोविंदाय नमो नमः. हा श्लोक भगवद्गीतेतला आहे. जेव्हा श्रीकृष्णांनी जयशंकराची तावडीतून बंदीराजांना मुक्त केले होते, तेव्हा बंदीराजांनी जी कृष्णाची स्तुती केली होती, ती स्तुती हा श्लोक दर्शवते. धन्यवाद. नमस्कार. मी 64 योग. परिपर्यानुसार 64 कला आहेत. पुराणकाळी 14 विद्या व 64 कला या अतिशय महत्त्वाच्या होत्या, जसे की नृत्य, गायन, नाटक आणि अनेक काही. मी अभंग आहे. सुंदर ज्ञान उभी विठेवरी, करकटवरी ठेवूनिया, तुळसी हार गळा, कास पितांबर, आवडे निरंतर तेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणे विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आपल्या जीवनाविषयी अनुभवांचे व तत्वज्ञानाचे स्वतः लेखकाने लेखन रूपी घडविले दर्शवणारे आत्मचरित्र. आत्मचरित्राचे प्रकार: पारंपरिक आत्मचरित्र आणि काल्पनिक आत्मचरित्र. पायी बाई सडा टाकते जात, माझ्या दारावून सूर्य नारायणाची गवाट, झाले सडा सारवण मी आता काढू रांगोळी, पाहुणे येणार राजूचे गणपती, मी रांगोळ काढते घाई घाई, रामकृष्णा करे कोण सकाळी, माझ्या घराजवळ मंदिर देव नांदतो, त्यांच्या आरतीला नित्य ढोल चौघडा वाजवतो. धन्यवाद. एक संत आहे. आपल्या महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून बरेच संत लाभलेले आहेत, जसे की संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील एक संत होते. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर 250 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. ते एक संतकवी, पंथकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. संत मुक्ताबाई यांचा जन्म इसवी सन 1779 मध्ये मेहून येथे झाला. ते महाराष्ट्रातील एक संत व कवयित्री होत्या. त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून त्या सर्वांनाच परिचित आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध संत आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये
येथे झाला. नमस्कार मित्रांनो, मी आज वेद बनलेला आहे. वेदाचे 4 प्रकार आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ऋग्वेद हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. सामवेदचा अर्थ म्हणजे साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान. यजुर्वेद हा उपासना मकर वाणीचा 2 मंत्रांचा वेद आहे. अथर्ववेद हा वैदिक जीवनातील कार्यपद्धतीचा वेद आहे. धन्यवाद. भावना, कल्पना, विचार, अनुभव, ज्ञान अक्षर शब्द करून ज्याला ग्रथित केले आहे त्यास स्थूल मानणारे ग्रंथ असे संबोधलेले आहे. आधुनिक कल्पनेनुसार ग्रंथ म्हणजे कागदावर लिहिलेला किंवा मुद्रित केलेला व सुट्ट्या बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह होय. भारतातील काही सुप्रसिद्ध ग्रंथ महाभारत, भगवद्गीता, अभंगगाथा, ज्ञानेश्वरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज मी वारकरी बनलेलो आहे. वारकरी म्हणजे सनातन धर्माचं वैदिक देणारे साक्षात. वारकऱ्याचे प्रमुख क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थक्षेत्र चंद्रभाग आहे. वारकरी कीर्तन भजन करतात आणि कीर्तनातून लोकांना प्रभावित करण्याचे काम करतात. थँक्यू. आपल्याला कादंबरी, सणव्रत, वैकुल्य, संस्कृत श्लोक, अभंग, वेद, वारकरीबद्दल माहिती मिळते. आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान ठेवण्यासाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कामगार नगर सातपूर येथे अनिशच्या वतीने लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा अभियान राबवण्यात आले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर ठकरसेन गोराणे यांनी चमत्कार प्रात्यक्षिक दाखवून दिली. हा रिकामा तांबे आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ओततो. तुमच्या समोर पाणी ओततोय आपण, बरोबर. असा करायचा आहे की हा प्रयोग म्हणजे आपल्याला याच्या पाठीमागचं कारण काय. याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे, त्या समोर ओतलेलं आहे, अजून ओततो, अजून पाणी ओततोय. बघा, दिसलं पाणी तुम्हाला? दिसलं पाणी? दिसलं सगळ्यांना पाणी? दिसलं? आता मला एक मंत्र येतो आणि तो मंत्र मारला की या पाण्यामध्ये तांब्या रिकामा झाला असतानाही पुन्हा पुन्हा पाणी येईल. मंत्रामध्ये ताकद असते का? वाटतं का तुम्हाला? कुठं ऐकलं का तुम्ही मंत्रामध्ये ताकद असते त्यानं काही बरं झालं, काहीतरी कोणाचा फायदा झाला, असं काही दिसलं का कुठं? नाही ना. मग कसं काय म्हणतो हो, मंत्राने काही होत नाही. आलं का लक्षात? मंत्राने काही होत नाही त्याला. आता बघा, हा तांब्या तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर पाणी ओतलं होतं. आता हे पाणी सगळं ओतून देतो. आता पाणी आहे का? नाही. आता हिला पुढे येतो. तुझं नाव काय? प्रणाली. कितीला आहे तू? तिसरीला आहे प्रणाली. आता प्रणाली तिसरीमध्ये अतिशय हुशार आहे आणि तिला पहिला नंबर यावा म्हणून आता मी तिला आशीर्वाद देतो आणि या रिकाम्या तांब्यातून तीर्थ काढून दाखवतो आणि ते तिला देतो आणि मग ती अतिशय हुशार होईल. असं बरेच बोंधुबुवा सांगतात आपल्याला. आलं का लक्षात मावशी? बरोबर आहे ना. तर आपल्याला आपण त्याला फसायचं नाही. त्याला मी कुठून केलं, त्याला आपण फसायचं नाही. बरोबर आहे. आता प्रणाली पुढे हात कर. हा बात. आता प्रणालीला मी आशीर्वाद देणार आणि प्रणाली एकदम हुशार होणार. ताब्यात पाणी होतं का? आता बघा, माझ्या हातात, माझ्या शरीरामध्ये एवढी दैवी शक्ती आहे. लगेच पाणी आलं. काय का पाणी? आता रिक्षा काढायला त्यांच्या आपल्याला करणी काढायची.
या रिक्षावाल्या काकांना त्यांनी स्वतः लिंबू मिरची काढून टाकली, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवादच आहे. पण तरी अंधश्रद्धा आहे तर त्यांनी पाळायच्या नाही, त्यांच्या कुटुंबात पाळायच्या नाही. आपल्या कामगार नगरमध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहेत. आपण हे लोकांना सांगायचे. आता हा कार्यक्रम याच्यासाठीच आहे की आपण आपल्या घरी गेल्यानंतर आम्हाला असे प्रयोग दाखवले, अंधश्रद्धा पाळायच्या नाही, याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. या काकांची आता करणी काढू, त्यांचा धंदा भरभराट येईल, त्यांना शांत झोप लागेल, त्यांचं सुखाचं आयुष्य जाईल. याच्यासाठी आज गोराणे बाबा इथं आलेले, ते त्यांना आशीर्वाद देत आहेत. घ्या काका, हात पुढे करा. बघा काय घडलं कोण सांगते याच्यामध्ये. याच्यात पाणी नाही आता, तरी मी पुन्हा पाणी काढू शकतो. सगळ्या कामगार नगरला पुरेल एवढं पाणी काढू शकतो. होईल का असं? होईल का? नाही होणार. कारण घटना घडली, त्याच्या मागं कारण आहे. ते कारण आपल्याला शोधता येतं. शोधता येईल का नाही? मग ही घटना आहे. बघा, हा तांब्या आहे. त्या तांब्याला एक बाजूला बाहेरून एक छिद्र आहे आणि ह्या तांब्याला एक उभा ग्लास फिट केलेला आहे मध्ये, त्याला बाजूला छिद्र पाडलेलं आहे. तुमच्या लक्षात दिलं पाहिजे बाजू. बरोबर आहे. आणि मी पाणी ओतत होतो तुमच्या समोर, तेव्हा त्या छिद्रातून पाणी ह्या गोल भागात येत होतं आणि ह्या हवा जी होती ती बाहेर निघत होती. या पाणी इथं थांबलं. मग मी काय करायचो, हे बोट इथं ठेवायचं. आता याच्यामध्ये पाणी नाही आहे असं म्हणू, पण याच्यामध्ये पाणी आहे बघा. बरोबर आहे. अंधश्रद्धा. आणि असं बुलदुबा फसवतात, तुम्हाला दाखवतात काही नाही, लगेच तीर्थ काढतात. अंधश्रद्धा या दैववादी बनवतात, माणसाला खिळून ठेवतात, प्रयत्न माणसं सोडून देतात. आज आजार बरा होईल, माझ्या मुलीचं लग्न होईल, मला आज कर्ज भेटेल, माझ्या विहिरीला पाणी लागेल, असे सगळे प्रश्न घेऊन बाबा बुवांकडे जातात लोक. आणि मग अशा प्रकारचे बुवा असं एक चमत्कार करून लोकांना फसवतात, त्यांचं शोषण करतात वेगवेगळ्या मार्गाने. म्हणून आपल्या घरी आपण आज सांगायचं विज्ञान दिनानिमित्त की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचं नाही. आलं का लक्षात? तुम्ही अंगारा दुपारा आजारी पडलं तर पहिल्यांदा दवाखान्यात जायचं, एखाद्या भक्ताकडे आणि एखाद्या गंडाद्वाराकडे जायचं नाही. समजलं प्रत्येकाला? या ठिकाणी सगळ्यांना मी धन्यवाद देतो. विशेष करून आपले रिक्षा चालक बांधव यांनी हा कार्यक्रम घडून आणला. चौधरी साहेब आणि त्यांची सगळी टीम धन्यवाद देतो. कायम आपण बरोबर असतो. घरापासून आपण सुरुवात करूया, अंधश्रद्धा दूर करूया. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. वलखेड येथे कैलासवासी रंगो पाटील पाणी वापर संस्था चेअरमनपदी पुंडलिक सर पाटील यांची नियुक्ती झाली. दिंडोरी तालुक्यातील वडखेड व आवणखेड येथील कैलासवासी रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्थेची निवडणूक होऊन चेअरमन पदासाठी बिनविरोध होऊन निवडणूक निर्णय अधिकारी विरकर साहेब यांनी पुंडलिक सर पाटील यांची विजयी झाल्याचे घोषित केले. येथे कैलासवासी रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्थेची निवडणूक येथील वाघाड पाणी वापर संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये चेअरमन पदासाठी पुंडलिक सर पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात आले. निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पुंडलिक सर पाटील हे संस्थेचे संस्थापक व रिटायर प्राध्यापक असून त्यांच्या निवडीने निश्चितच संस्थेला फायदा होईल असे दिलीप शिंदे यांनी मनोगतात सांगितले. यावेळी सरपंच विनायक शिंदे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी लिलके साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने, पोलीस पाटील वामन पाटील, माजी चेअरमन बाजीराव शिंदे, संचालक तुषार वसाड, कोंडाजी पिंगळ, श्रीमती संगीता पाटील, विक्रम शिंदे, सचिन मेधने, हरिभाऊ गायकवाड, अनंत पाटील, दिलीप शिंदे, नारायण राजगुरू, अशोक शिंदे, हिरामण पाटील, कचरू पाटील, योगेश शिंदे, शंकर बोबले, सुभाष शिंदे, किरण बोबले आदींसह बहुसंख्येने संचालक व ग्रामस्थ हजर होते. आज रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्थेची चेअरमन पदाची आज निवड झाली. आजच्या निवडीला महत्त्व असं आहे, आजची निवड पुंडलिक श्रीपाद पाटील यांची झाली. आजच्या निवडीला महत्त्व असं आहे का गेल्या 2008 पासून ही संस्था चालू झाली. या संस्थेसाठी PS पाटील सरांचं खूप या संस्थेला महत्त्व आहे, या संस्था उभारणीला. आणि त्यांना आत्तापर्यंत या चेअरमन पदावर बसता आला नाही, पण आज ते शेवटच्या वेळेस कवायने या पदावर बसले.
त्यामुळे या चेअरमन पदाच्या निवडीला आज वलखेड गावामध्ये खूप महत्त्व आहे. रंगनाथ गोपाळा पाणी वापर संस्था जेव्हापासून ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून सरांचे आणि अनेक जणांचे बरेचसे योगदान आहे. या संस्थेमध्ये सरांनी बऱ्याच वेळा म्हणजे सरांचं नाव सुचवलं गेलेलं होतं या निवडणुकीत चेअरमन पदासाठी, पण सरांनी काही वेळा मला नको दुसऱ्यांना संधी द्या असं करत करत बऱ्याच वेळा गेले. काही परत त्यांचा योग आलेला नव्हता. आता बऱ्याच दिवसानंतर मध्यंतरी आम्ही कार्याध्यक्ष पण केलेलं होतं त्यांना, आणि त्याच्यानंतर कुठंतरी सरांना एक चांगलं काम केलेलं आहे त्याचा काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना आज निवडणुकीत चेअरमन या खुर्चीवरती बसवलेलं आहे. आणि सरांचं सांगायला गेलं तर खूप कोणत्याही मिटिंगला गैरहजर नाही, मिटिंगला हजर आहे. प्रत्येक ठिकाणी सरांचे मार्गदर्शन खूप चांगलं. प्रत्येक ठिकाणी कुठलीही अडचण आली तर सर हवे त्या मिनिटाला हजर असायचे. आणि अशा व्यक्तींना आपण थोडंसं कुठंतरी दिलं पाहिजे काहीतरी, म्हणून आज त्यांना या खुर्चीवरती बसवलंय आणि खूप चांगलं वाटतंय सर्वांच्या यांनी. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड. भोंग आवाजलाय भोंग. वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम. काय झालं तुला? जय श्रीराम. थांब. काय करतो तू? सुशिक्षित बेरोजगार आहे मी. बाप काय करतो? बिगारी काम करतो. अरे मग करिअर करणं. माझी श्रद्धा आहे रामावर. अबे गळ्या श्रद्धा तले का आमची बी आहे. इतिहास आहे ना त्यो. राम साधा माणूस आहे का? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. राम नाम सत्य है आणि राम राम हे प्रत्येक गावात जन्म झाल्यापासून आपण ऐकतो ना. रामावर श्रद्धा नाही का? पण राम राम आणि जय श्री हा फरक एकदा लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक धर्मावर बोलणारा माणूस आहे बरं मी. या कवितेमध्ये प्रत्येक धर्मावर एक एक कडवं आहे ते तुमच्या लक्षात आलं. मी कुठल्या धर्माचा विरोधक नाही आहे आणि कुठल्याच धर्माचा परिपूर्ण सपोर्टर नाही. माहितीसाठी तुमच्या सांगतो फक्त हिंदू धर्माचा गर्व असला पाहिजे, पण त्या हिंदू धर्माचा गर्व असला पाहिजे ज्यामध्ये स्वामी विवेकानंद झाले, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे झाले. यांनी कधीही भेदभाव केला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हिंदू धर्माची व्याख्या सांगितली. हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है ना जात है ना पंथ है ना पक्ष है ना और कोई बात है, यह सत्य है निज तत्व है स्वयं प्रकाशी नित्य है, जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. ही व्याख्या कळली पाहिजे ना. माझा एक मित्र मला परवा म्हटला की दादा मंदिराचं उद्घाटन प्राण प्रतिष्ठा ही रामनवमीला का केली नाही. मला त्याला उत्तर देता आलं नाही. दादा पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास माय बापाले वनवास,
घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणत्या एका धर्मावर टीका करू नका. कोणता एक धर्म पाखंडी नाही. हिंदू धर्मात अंधश्रद्धा चालतात, हिंदू धर्मात अंधश्रद्धा चालतात. अबे तुम्ही धर्म वाचलाच कुठं? खऱ्या धर्मामध्ये याला थारा नाही. सगळ्याच धर्मामध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. कबीरानं सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड़, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता, हे सांगणारा कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितो का? भोंग्यावर त्या काळात लिहून गेलाय कबीर. भोंग्याचा वाद कबीर लिहून गेलाय त्याच्यावर. काकर पाथर चोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए. ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदा. अल्ला बैरा झाला का? मस्जिदवर चढून ओरडायची गरज आहे का? मी नाही बोललो, कबीर त्या काळात बोलले. त्यामुळे सगळे धर्म दादा चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थ काय आहे? मुसल्ल से ईमान, ज्याचा ईमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण सांगितल्या चुकीचं जातो. हो, विष भरल्या जातो डोक्यात, 22 आणि 25 वर्षाच्या तरुणांच्या डोक्यात. आणि ते ताज हॉटेलवर हल्ला करतात, ओबेराय हॉटेलवर हल्ला करतात, हजारो निरपराध लोक मारतात. जिहाद शब्दाचा अर्थ काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सगळे माझे मित्र आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. जिहाद शब्दाचा अर्थ आहे धर्म की रक्षा करने के लिए तलवार लेके निकलो जन्नत मिलेगी. धर्म की रक्षा करने के लिए. तीच गोष्ट हिंदू धर्मातही सांगितलेली आहे ना. यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय सांगितलेलं आहे? अहो, धर्माची रक्षा करा प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे, पण वेगळं सांगितले जाते तिकडे. धर्म बढ़ाने के लिए तलवार लेके काटते छुतो जन्नत मिलेगी. झाला आतंकवादी माणूस. हे बारकाईनं लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. आपलं थेट काम असतं बरं. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि पुस्तक किती आहेत घरात तुला? बाबासाहेबाचं नाव घेता किती वाचलं तू? वाचलंच नाही. संविधान वाचलं का? नाही. काय करतो तू? मी शिकलोच नाही. नाही हो, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा मंत्र देताना या बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला,
अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या माझा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता रयतेचा नाही र कुणी. सगळे एकाच माळी जेवणी. ह्यो पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार झंडूबाम आहे. तो या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे, एकमेकाचे नातेवाईक आहेत. हे संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला. एका कार्यक्रमानंतर आमदाराचा कार्यक्रम होता, माझा चांगला मित्र आहे, पण तो कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्त्याला त्या आमदारानं बोलावलं आणि मी चहा घेत होतो. तुमच्यात कार्यकर्ते असतील ना तर कान देऊन ऐका, काळजाचा कान करून ऐका, मी तुमचा लहान भाऊ आहो. कार्यकर्ता नावाचा एकमेव प्राणी असा असतो ज्याला वाटतं अख्खा पक्ष हा मायाच खाद्यावर उभा आहे, आणि पक्ष सोडून जाताना नेते कार्यकर्त्यांना विचारत नाहीत. त्या नेत्यानं मला चहा पाजला आणि चहा घेताना ओळख करून दिली. अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे म्हणे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता. वाघान डरकाळी फोडली, गेला वाघ. मग मला म्हटला पैशाची जुळवाजुळव गरजेची असते म्हणे अनंत भाऊ, हे असे पाळून ठेवायला लागतात म्हणे जवळ. खोटा बोलणारा माणूस आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभा आहे, खोटा बोलत नाही. बाबासाहेबांचा मानणारा माणूस आहे मी. फक्त नाव त्या राजकारण्याचं सांगत नाही, नाहीतर त्या माणसाची राजकीय कारकीर्द अवघड आहे, आणि त्यांना जर कळलं तर मग माझं अवघड आहे. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जे. ही कविता माझी सगळ्या राजकीय लोकांच्या मोबाईल मध्ये आहे बरं का. प्रत्येक पक्षाच्या मोबाईल मध्ये माझी कविता ही आहे, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेवणी. कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमान अल्लाह हसतो, शबाश. गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात कोणता धर्म आहे का सर? कोणती जात आहे का? एकमेकांच्या सोबत आपण सगळे. तुमचे काही मित्र नाहीत का मुसलमान समाजाचे, बौद्ध समाजाचे, फकीर समाजाचे? आहेत ना, माझे आहेत हो. मी ज्या गावात राहतो का नाही दादा, छोटंसं गाव आहे माझं. मी का बोलतो एवढं? आतडे तुटेपर्यंत माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा मा मित्र आहे दादा. त्याच्या शेजारी सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहेत. सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहेत.
शिवा पाटलाचा आहे, मराठ्याचा आहे. आम्ही सगळे शाळेत हातात हात धरून गेलो, एकमेकाचे डबे खाल्ले, एकमेकांच्या ताटात जेवलो हो. पण आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही दादा. पण आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं धर्म खतरे में है, मग आम्हाला वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली का, लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नाही, धोक्यात काहीच नाही. आपली मैत्री तशीच्या तशीच शाबूत ठेवा. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म कुठला नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमच्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतील. तुम्हाला कोल्हापूर जवळ कुरुंदवाड नावाचं गाव माहित आहे का? इथे एक छोटंसं गाव आहे, तिथं 5 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवल्या जातो. आणि 80% हिंदू लोक मोहरम साजरा करतात. आणि हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे मिळून बाळासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे. राम भीमान अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, कुठल्याच दंगलीत कुण्याच राजकारण्याचं पोरग मरत नाही, हे लक्षात ठेवा दादा. पायाला हात लावून सांगतो, तुमच्या कुण्याच दंगलीत कुण्याच राजकीय माणसाचं पोरग मरत नाही. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा वा, मनापासून सांगतो तुम्हाला, ग्रामीण भाग आहे तुमचा, पण तुम्ही जेवढी दाद माझ्या पहिल्या कवितेला, दुसऱ्या कवितेला, तिसऱ्या कवितेला दिली, तेवढीच दाद तुम्ही सामाजिक कवितेला दिली. तुमचं सगळ्यांचं सामाजिक भान जिवंत आहे. तुमच्या गावाला 100% आदर्श ग्राम पुरस्कार भविष्यात भेटणार आहे. तुम्हाला स्वच्छतेचा पुरस्कार भेटलेलाच आहे, आदर्श ग्राम पुरस्कार भेटला का? तो भविष्यात तुम्हाला 100% भेटणार आहे. कार्यक्रम संपत आलेला आहे आपला, 3 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आपला. किती? तुम्हाला वाटत असेल कवी लय खतरनाक आहे, पण ह्यो काही थांबना झालाय, याला कोणीतरी थांबवा. थांबतो मी, काळजी करू नका तुम्ही. शेवटची कविता घेणार आहे मी चांगला कवी तुमच्या राशीला लागलेलो आहे. मला माहित आहे तुम्हाला भुका लागलेल्या आहेत. जेवण करून आले का? काय करू तुमचं मी? एका कार्यक्रमाला कवी गेले आमचे, खतरनाक असतात कवी. 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी कवी थांबले नाही. मग अर्धे लोक गायब झाले, तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले फक्त, तरी आमचे कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले, 1 2 3 4. मग हे कवी त्या संयोजकाला म्हटले, हे 4 लोक लय दर्दी दिसतात, 8 तास झाले तरी जाग्यावरून हल्ले नाही. ते संयोजक म्हटला, तुम्ही तुमचा आवरान जा घरी. ते चौघेच्या चौघ कानानं बहिऱ्या, एकालाही ऐकू येत नाही. त्याच्या सेन्सर गेले, डायनामो उडले, करंट येत नाही. आता घरी सण होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले. आता इथंच झोपणार आहेत ते.
तरी आमच्यातला कवी म्हटला मी त्या 4 लोकांनाच ऐकवणार, पण आवाज गावात गेला, गावातले लोक काठ्याच घेऊन आले, मग नाईलाज झाला. 100 फुटावर आले तरी याची कविता चालू, 10 फुटावर तरी याची कविता चालू. शेवटी त्यातला पैलवान पुण्याला त्याने काळी आदळली, रागानं बघितलं याच्याकडं, मग हा म्हटला माफ करा म्हणे, आता संपला कार्यक्रम, आता कविता घेत नाही. तो पैलवान म्हटला तुमचं चालू ठेवा, तुमची चुकी नाही म्हणे, आधी तुम्हाला इथं कोणी बोलावलं त्याला बघतो आणि मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे प्रशांत भाऊ आहेत, कुठं आहेत ते? हां, जे काही बघायचंय ते त्यांच्याकडे बघून घ्या. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. वा वा वा, खतरनाक पब्लिक आहे वा. मला असं वाटतंय सगळ्यांना ट्रकात भरून घेऊन जाऊ महासंघ. शेवटची कविता आहे. कवितेनं बोर झाले का तुम्ही? कसे बोर होसाल तुम्ही? मी काय येशीत बसून कविता लिहिणार आहे का? मातीच्या कुशीतला शेतकऱ्याचा पोरगा आहे हा. चंद्र, तारे, काजवे, जुळजुळ वाहणारी नदी, ते नाही आपल्या कवितेत. आपल्या कवितेमध्ये महाराज आहेत, आपल्या कवितेमध्ये बाबासाहेब आहेत, आपल्या कवितेमध्ये बाप आहे, आपल्या कवितेमध्ये तुम्ही आहात, आपल्या कवितेमध्ये शेतकरी आहे, आपल्या कवितेमध्ये दुःख आहे, आपल्या कवितेमध्ये वेदना आहे. म्हणून कवितेच्या त्या कार्यक्रमाच्या समारोपामध्ये आलेलो आहे आपण. आणि महाराष्ट्रानं सगळ्यात जास्त माझी जी कविता डोक्यावर घेतली त्या कवितेचं शीर्षक आहे मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नातं आहे दादा मैत्रीचं. मैत्रीपेक्षा या जगात काही शिल्लक नाही. तुम्ही आणि मी, आमच्यामध्ये एक रक्ताचं आपल्यामध्ये नातं आहे, त्या नात्याचं नाव आहे मैत्री. तुम्ही गावकरी सगळे सुद्धा एका नात्यानं बांधले गेलेले आहात, त्या नात्याचं नाव आहे मैत्री. माझा कार्यक्रम ज्या संयोजकांनी ठेवला या सगळ्या तरुणांच्या मध्ये एकच नातं आहे, ते म्हणजे मैत्री. अरे मैत्रीचं नातं हे असं नातं आहे, भाऊ बहीण आई वडील ही सगळी आपोआप आलेली नाती आहेत, पण मैत्रीचं नातं आपल्याला निर्माण करावं लागतं. आणि मैत्रीसाठी कोणत्याही पुराणातल्या कथांची गरज आहे का? पुराणातल्या कथांची गरज नाही. साधा कोरोनाचा काळ जरी आपण बघितला ना दादा, तर आपल्या लक्षात येईल एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्राशिवाय या जगात काही नाही. हे तुमचं जे दिंडोरी आहे, या दिंडोरीवरनं हे गोकुळ भाऊ, तुषार भाऊ हे माझे मित्र इथं आलेले आहेत मला ऐकायला. आज त्यांचा 4था कार्यक्रम आहे, मला ते ऐकतायत. कार्यक्रम या भागातला सोडत नाहीत. माझ्यासाठी ही मित्र हेच माझे सगळ्यात मोठे देव आहेत, लक्षात ठेवा. मित्रांच्या पलीकडे माझ्यासाठी कुणी नाही. देवळातला देव आपण बघितला नाही, तुम्हाला मगाशीच सांगितलं. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना तरी तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त हात वर करा, कोणाकोणाला जीवलग मित्र आहे हात वर करा बरं, किंवा जीवलग मैत्रीण आहे. महिला वर्ग जीवलग, वा वा, आजीनं सुद्धा हात वर गेला, क्या बात आहे. सलाम आहे आजी. हा तूच चष्माही आहे तुझ्या डोक्याला, क्या बात आहे.
तुमच्यात वा वा, जवळ जवळ सगळ्यांचे हात वर आहेत. तुम्हाला सगळ्यांना जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, मला फार आनंद झाला. पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण नाही. मग तुम्ही काय करा, एक काम करा, घरी गेले की एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही. या कवितेचे एवढे व्हिडिओ झाले दादा, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये असेल ती कविता. जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ या कवितेचे झाले. पण मला त्याचा तेवढा आनंद झाला नाही. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला, तुम्हाला सगळ्यांना परभणी माहित आहे का? त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस झाले मित्राचा मेसेज नव्हता, कॉल नव्हता. अचानक म्हणे दुपारी 1:15ला एक मोबाईलवर मेसेज पडला म्हणे, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याच्या पायाखालचा स्टूल धरला, त्याचे पाय धरले, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा, तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती, ती उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अबे म्हटलं मग दे त्याच्याकडे, मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचाय. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रातवाली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत.
पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा। मला एक छोटासा मेसेज आला, एवढा व्हायरल केला पोरांनी की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए। बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है। मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है। तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है। चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी। मित्र ये तो पुढे, मित्र ये तो पुढे, काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। फेक तू त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा। बसधडा मैत्री, बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना। जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। जाळताना मला देह ठेवावसा। शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या मैफिलीचा सुद्धा शेवट। फक्त जाताना तुमच्या गावातनं एक गोष्ट माझी मरेपर्यंत लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग। तुमचा जर गैरसमज झालेला असेल, मित्रांशी कधी वाद केले असतील आणि फार दिवस अबोला असेल, तर आताच कॉल करा, कार्यक्रम झाल्यावर कॉल करा, उद्या कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका, काही सोबत राहत नाही। आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही। आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर एकही माणूस जिवंत आपल्यातला असणार नाही। आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून। त्यामुळं मित्राला सांगा मी तुझ्या पाठीशी आहे, तू चुकलायस। किती वेळा चुकेल आपला मित्र? 2दा 3दा 100 वेळा चुकू द्या। भावना मैत्रीबद्दल एवढी शुद्ध ठेवा सगळेजण। त्याला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा। घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंदार मित्रा। तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा। अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला। तोच गळघे, तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा। मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला। देह ठेवावसा। दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा। मला जाळताना कसं ठेवा? तुमच्यातलं जर कोणी असलं मी मरताना, तर माझी शेवटची इच्छा लक्षात ठेवा माझ्या भावांनो, जाळताना मला देह ठेवावसा। कसा? हात खांद्यावरी,
हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. वा वा ये होईना बात. तुम्ही बी ये होईना बात. खांद्यावर हात. सगळ्या महिला मंडळ खांद्यावर हात टाका. पुरुष मंडळ सगळे जण खांद्यावर हात टाका. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. हा तुम्ही या बरं स्टेजवर सगळेजण, मित्र मित्र सगळेजण या स्टेजवर. इकडे झालं साऊंड वाले तिकडे थांबा बघतो. मित्र या मित्र सगळेजण आपला ग्रुप. छत्रपती मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते व्यासपीठावरती येतील. छत्रपती मित्रमंडळ सर्वच. भाऊ इथे घ्यायचे का राऊत सर? या इथे झाडांच्याच तिथे उभे राहा सर्व. चला इथे. नाही इथे जागा आहे ना भरपूर. राहू पटापट. चला पटापट. छत्रपती मित्रमंडळाचे कार्यकर्ते आयोजक चला चला चला. सर्व पदाधिकारी आणि सदस्य पटक्यान चला उभे राहा. चला. वा 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 वा. शेवट आलेला आहे कार्यक्रमाचा. गोकुळ भाऊ कुठे आहेत? या इकडे तुम्ही 2 मिनिटं जरा. माझे 2 मित्र घेतो मी. तुषार भाऊ, गोकुळ भाऊ या आपले सगळे. वा 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 वा. हा होय का? क्या बात आहे. वा 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 वा. अरे खांद्यावरचे हात काढले का? तुम्हाला तुमच्या सगळ्यांना तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. इकडे बी सगळेजण खांद्यावर हात टाका. हा वा 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 वा. हा आणि माझ्यासोबत म्हणा, ज्याला ज्याला तोंड आहे तो प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत म्हणणार आहे. तुम्हाला सगळ्यांना शिवाजी महाराजांची शपथ, तुमच्या आईची शपथ म्हणता येत नसेल, आवाज येत नसेल तरी म्हणण्याचा प्रयत्न करा सगळेजण. म्हणा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा. जाळताना मला देह ठेवा असा. हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. म्हणा रे. गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. गारव्यासारखा गारव्यासारखा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.